चला चालू करू आपण बनवणं. सर्वात आधी मी तेजपान, मोठी इलायची, कलमी, थोडेसे मिरे, तेल गरम झालंय तर टाकत आहे. सोबतच जिरा पण टाकते. थोडासा होऊ देते. याला टाकत आहे मी पेस्ट. माझी मुलगी बसून पूर्ण व्हेजिटेबलचा सत्यानाश करून राहिली आहे. बघा आमच्या घरचा पसारा. आमचं किचन छोटंसं आहे. टाकले मी व्हेजिटेबल कट करून वॉश करून ठेवले होते. ते व्हेजिटेबल टाकले पूर्ण. यामध्ये टाकते मी नमक चवीपुरतं. यामध्ये मी टमाटर टाकलाय आणि हळदी पण टाकली आहे. आणि आता टाकत आहे मी तांदूळ. आता टाकले मी तांदूळ. तांदूळ 3 शेर घेतलेले आहेत बरं का. आमच्या घरी जेव्हा पण पुलाव बनते तेव्हा संपूर्णच जाते पूर्ण. दुसऱ्या दिवशी टमाटरचा आळण बनवत आहे मी. टमाटरचा रस्सा त्याला म्हणतात. कुठे कुठे काय काय म्हणतात ते मला माहीत नाही. आमच्याकडे आम्ही टमाटरचा आळण म्हणतो गावरान भाषेमध्ये. टेस्टी लागते. हिवाळ्यामध्ये तर आम्ही पुलावसोबत टमाटरचं आळणच बनवतो, कढी बनवत नाही. आता त्याच्यात मी हिरवा कांदा टाकलाय आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकलाय. तिखट आणि सावजीचा मटन मसाला. आणि थोडंसं मसाला नाही जळला पाहिजे म्हणून पाणी. याला घट्ट यासाठी नाही का थोडंसं पाण्यामध्ये 1 चम्मच गव्हाचं पीठ टाकायचं, जे मी टाकलेलं आहे ऑलरेडी. गव्हा